आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक इन स्विचिंग सर्किट याची स्टडी करायची आहे. आपल्यालाही प्रश्न पडतो स्विचिंग सर्किट आणि ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक इन स्विचिंग सर्किट आणि लॉजिक याचा संबंध कसा आहे. लॉजिक चॅप्टर तर स्टेटमेंटवर डिपेंड आहे. स्विचिंग सर्किट आणि लॉजिकचा ॲनालॉगस क्वांटिटी कशा असतील बुवा, त्यांचा नेमका संबंध कसा आहे याचं आपल्याला डिस्कशन करायचं आहे की नेमकं काय सिमिलरिटी आहे स्विचिंग सर्किट आणि लॉजिकमध्ये. तसा जर विचार केला तर लॉजिक आणि स्विचिंग सर्किटमध्ये आपल्याला काही सिमिलरिटी दिसत नाही. पण पहा, इन 1930 क्लॉड शॅनॉन discover the application of logic in switching circuit. Shannon discovered the analogous quantity between logic and switching circuit. शॅनॉनला काहीतरी लॉजिकमध्ये आणि स्विचिंग सर्किटमध्ये सारखेपणा जाणवला. कोणचा सारखेपणा जाणवला तो आपल्याला पाहायचा आहे. चला पहा, त्याचं असं म्हणणं होतं लॉजिक कशावर डिपेंड आहे, स्टेटमेंटवर. स्टेटमेंटला कोणकोणत्या व्हॅल्यूज असतात, ट्रू आणि फॉल्स. ट्रू डिनोटेड बाय टी, फॉल्स डिनोटेड बाय एफ. तुम्ही अभ्यास केलेला आहे, पाहिलेला आहे. इन सिमिलरली स्विचिंग सर्किट डिपेंड ऑन स्विच. त्याचं म्हणणं काय आहे, स्विचिंग सर्किट हे स्विचवर डिपेंड असते. आता खरं स्विचिंग सर्किट स्विचवर डिपेंड असते तर एकदा पहा बरं, इथं तुम्हाला ब्लॅकबोर्डवर स्विच दिसत आहे, बरोबर आहे. हे जे स्विच आहे, हे स्विच याच्या ज्या स्टेट आहे याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. या स्विचिंग सर्किटमध्ये दोन स्टेप तुम्ही ऑब्झर्व केल्या आत्ताच. पहिल्या स्टेप कोणची आहे, ऑन. दुसरी स्टेप कोणची आहे तुमची, ऑफ. आता ऑन म्हणजे नेमकं काय होते पहा, तुम्ही ज्यावेळेस ॲक्च्युअल बटन दाबता त्यावेळेस ऑन होते. ऑन होते म्हणजे काय होते, त्या ठिकाणी तुमचा लाईट असेल, फॅन असेल, तो स्टार्ट होतो. स्टार्ट होतो म्हणजे काय होतो त्याचाही अभ्यास आपल्याला करायचा आहे. ऑफ म्हणजे काय, त्या ठिकाणी इथं 0 लिहिलेलं आहे सरांनी, इथं 1 लिहिलेलं आहे. म्हणजे इथं शॉर्टमध्ये सांगितलं सरांनी, ऑन मीन्स सर्किट इज क्लोज्ड. ऑन म्हणजे काय, सर्किट क्लोज होते. पहा, माझ्या बोटाकडं ऑब्झर्वेशन करा. सर्किट ऑन करणे म्हणजे काय, समजा एक मीटरमधून वायर आलेली आणि एक आपल्या लाईटमध्ये जाणारी वायर जेव्हा तुम्ही ऑन करता तेव्हा स्विच किंवा बटनाच्या मदतीनं त्याशी एकमेकाला जॉईन होतात, ऑन होतात, बरोबर आहे. म्हणून सरांनी काय लिहिलं पहा, ऑन मीन्स क्लोज. ते एकमेकाला क्लोज होतात. क्लोज होता म्हणजे काय होतात, करंट पासिंग थ्रू इट. ज्यावेळेस तुम्ही स्विच ऑन करता त्यावेळेस असं इमेजिन करा, मीटरमधून आलेले वायर आणि आपल्या लाईटकडे जाणारी वायर ही ऑन केल्यानंतर एकमेकाला जॉईन होणे म्हणजेच क्लोज होते. ऑन मीन्स काय, क्लोज. क्लोज म्हणजे काय, करंट पासिंग थ्रू इट. मग आता त्यामध्ये करंट आहे का नाही आहे हे पाहण्यासाठी तुम्ही हात लावणार आहे का वायरला. तुम्हाला तर माहिती आहे वायरला हात लावल्यावर करंट लागणार 100% तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्ही टी व्ही, टेप रेकॉर्ड जर उघडून पाहिले तर त्याच्यामध्ये तुम्हाला 10ची मार्किंग केलेली असते. 10ची मार्किंग केली म्हणजे 1 ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी करंट असतो. हात लावला म्हणजे 100% करंट लागणार. ज्या ठिकाणी 0 असतो त्याच्यावर कोटिंग केलेली असतात तिथं तुम्हाला करंट लागणार नाही. म्हणजे सर काय म्हणतात पहा, ऑन मीन्स सर्किट इज क्लोज्ड, दॅट इज करंट पासिंग थ्रू इट. इथं काय म्हणून राहिला, करंट पास होतो. मग कसा दाखवायला, इट इज डिनोटेड बाय 1 और टी. ओल्ड बुक्समध्ये टी किंवा 1 दोन्ही वापरत होते. न्यू बुक्समध्ये आपण स्विचिंग सर्किटमध्ये फक्त 1च यूज करायचा. एखाद्या वेळेस जर तुमच्याकडून टी झाला तरी काही प्रॉब्लेम नाही, टी इज इक्वल टू 1 असं त्या ठिकाणी इमॅजिन करायचं. म्हणजे पहा, स्विचला किती स्टेप आहे, 2. पहिली स्टेप कोणची, ऑन. ऑन म्हणजे काय, क्लोज. क्लोज म्हणजे काय, करंट पासिंग थ्रू इट. इट इज जनरेटेड बाय टी ऑर 1. दुसरी स्टेप कोणची आहे, तुम्ही स्विच ऑफ करतात. ऑफ करता म्हणजे काय होतात, ऑफ मीन्स सर्किट इज ओपन. म्हणजे पहिले सर्किट असं असते, दोन्ही वायर अशा क्लोज असतात. बोटाकडे ऑब्झर्वेशन द्या. ऑफ होणे म्हणजे असे दूर जातात, बरोबर आहे का. ऑफ म्हणजे काय होते, हे ऑफ म्हणजे काय होते या ठिकाणी, ओपन. हे बघ, ऑफ मीन्स सर्किट इज ओपन. ओपन म्हणजे काय, करंट नॉट पासिंग थ्रू इट. करंट नॉट पासिंग थ्रू इट म्हणजे सिम्बॉलिकली इट इज डिनोटेड बाय 0 और एफ. इट इज डिनोटेड बाय 0 और एफ. 2 महत्त्वाच्या क्वांटिटी आहे स्विचिंग सर्किटमध्ये. तुमच्या डोळ्यासमोर आपल्या घरातला स्विच ऑब्झर्व करा, किंवा इथंसुद्धा एक मी स्विच तुम्हाला ब्लॅकबोर्डच्या जवळ दाखवते पहा. ह्या स्टेप ज्या आहे, ही स्टेप ऑफ आहे, ही स्टेप ऑन आहे. ह्या 2 स्टेप असतात. 2 स्टेपमधली पहिली जी स्टेप आहे ती म्हणजे ऑन. ऑन म्हणजे काय, करंट पासिंग थ्रू इट, दॅट इज क्लोज्ड. इट इज डिनोटेड बाय 1. ऑफ. ऑफ मीन्स काय, ऑफ मीन्स ओपन. ओपन म्हणजे काय, करंट नॉट पासिंग थ्रू इट. इट इज डिनोटेड बाय 0. हे सापडलं होतं शॅनॉनला सिमिलॅरिटी. लॉजिक डिपेंड अपॉन स्टेटमेंट, ट्रू ऑर फॉल्स व्हॅल्यू.
स्विचिंग सर्किट डिपेंड अपॉन स्विच हॅविंग 2 स्टेप ऑन आणि ऑफ. ऑनचं दुसरं नाव काय? क्लोज्ड. ऑफचं दुसरं नाव काय? ओपन. ऑन म्हणजे 1, ऑफ म्हणजे 0. हे झालं तुमचं स्विचिंग सर्किट. जसं आता त्यावेळेस तुम्ही काय केलं होतं, स्टेटमेंट डिनोटेड बाय एनी कॅपिटल लेटर्स ऑर एनी स्मॉल लेटर, कशाने तुम्ही त्या ठिकाणी स्टेटमेंट दाखवू शकत होते. त्याच प्रकारे आपल्याला काय करायचं, आता स्विचिंग सर्किटमध्ये स्विचेस दाखवायचे. जर तुमची सर्किट डायग्राम काढलेली असेल तर सर्किट डायग्राममध्ये स्विच डिनोटेड बाय S1, S2, S3, S4 अप टू सो ऑन. म्हणजे सर्किट डायग्राममध्ये तुम्हाला स्विच दाखवायचा असेल तर स्विच दाखवण्यासाठी S1, S2, S3 अप टू सो ऑन हा सिम्बॉल यूज करायचा. पण समजा आपल्याला सर्किट डायग्रामचा सिम्बॉल जर बनवायचा असेल तर सिम्बॉल बनवण्यासाठी आपण लेटर्स बदलायचे. मग आपण काय लेटर्स घेऊ शकतो? PQR घ्या किंवा ABC घ्या किंवा अजून काहीसुद्धा इमॅजिन केलं तरी चालतात. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. जसं स्टेटमेंट डिनोटेड बाय PQR एक्सेट्रा, तसं स्विचिंग सर्किटमधला जर सर्किट डायग्राम असेल, सर्किट डायग्राममध्ये S1, S2, S3 स्विच दाखवा. जर समजा तुम्हाला सिम्बॉल काढायचा असेल, सिम्बॉल काढण्यासाठी PQR, ABC कोणचंही लेटर्स त्या ठिकाणी आपण यूज करू शकतो. चला पहा बरं, 2 मिनिटात तर आपण पूर्ण पॉईंट रिवाईज करू शकतो. शॅनॉननं काय डिस्कवर केलं? लॉजिक डिपेंड अपॉन स्टेटमेंट, ट्रू ऑर फॉल्स व्हॅल्यू. स्विचिंग सर्किट डिपेंड अपॉन स्विच, स्विच हॅविंग हाऊ मेनी स्टेप? आपल्या घरातलं बटन पहा, 2 स्टेप आहे, ऑन आणि ऑफ. ऑन म्हणजे काय? क्लोज. असे क्लोज, क्लोज म्हणजे काय? करंट पासिंग थ्रू इट. ऑफ, ऑफ म्हणजे काय? ओपन. ओपन वायर असं दूर चालला जातो ना, म्हणून ओपन. ओपन म्हणजे काय? करंट नॉट पासिंग थ्रू इट. इट इज डिनोटेड बाय 0. त्याच्यानंतर स्विच डिनोटेड बाय, या ठिकाणी स्विच सर्किट डायग्राममध्ये का वापरायचं, सिम्बॉलमध्ये का वापरायचं हे सांगितलं. आता तुम्हाला जर एखाद्याने प्रश्न विचारला व नेमकं स्विच काय असते, स्विचची डेफिनेशन काय आहे, 5 सिंपल भाषेत आपण सांगू शकतो. स्विच इज 2 स्टेट डिव्हाइस यूज टू कंट्रोल द फ्लो ऑफ करंट इन अ सर्किट. पहा किती सिंपल लँग्वेज आहे. फिजिक्समध्ये तर बऱ्याच वेळेस यूज करता तुम्ही. स्विच काय? 2 स्टेट डिव्हाइस आहे. कशासाठी यूज करता तुम्ही? कंट्रोल करण्यासाठी फ्लो ऑफ करंट इन अ सर्किट. करंट पास करायचा का नाही पास करायचा? पास करायचा असेल तुम्ही ऑन करणार, पास नसेल करा तुम्ही ऑफ करणार. हे झाले तुमची स्विचची त्या ठिकाणी डेफिनेशन. आपल्याला डेफिनेशनची काही गरज नाही. ॲक्च्युअल आपण जे स्विच पाहतो या ठिकाणी हे दिसून राहिलं तुम्हाला, दिसलं? हे स्विच हे स्विच जे पाहतो आपण, हेच जर आपल्याला प्लेन ऑफ पेपरवर किंवा आपल्या नोटबुकवर जर दाखवायचं असेल, ते दाखवण्यासाठी आपण त्याची सर्किट डायग्राम कशी काढतो ते ऑब्झर्व करा. हे बघा, मुलांना हे डायग्राम पाहून कन्फ्यूज होते, वा सर काय सांगून राहिले, काय आहे? अरे एकदम सिंपल भाषेमध्ये सिम्बॉल दाखवलेला आहे. फक्त या ठिकाणी अशी सरळ रेज घेतलेली आहे, वरती गेलेली आहे आणि अशी एक आलेली आहे. अशी जर डायग्राम असेल त्याला स्विच असं म्हणतात. पहा, सरळ रेषेने इथं थांबणे, इथून इकडं दाखवणे, डबल जॉईन करणे आणि हे जे ॲरो आहे हा तुमचा इलेक्ट्रिक करंटचा ॲरो आहे. हे झालं स्विच. आता असं स्विच दाखवताना आपल्याला बऱ्याच वेळेस त्रास होतो. सरांनी लिहिलं स्विच यस, याला तुम्ही असं सुद्धा दाखवलं तरी चालते. या ठिकाणी करंट येऊन राहिलेला आहे, करंट कुठून येतो आपल्याला दाखवलेलं नाही. या ठिकाणी हे स्विचचा दुसरा फॉर्म दाखवलेला आहे, हा स्विचचा तिसरा फॉर्म दिलेला आहे. फक्त इथं दाखवलेलं तुम्हाला इलेक्ट्रिक करंट कुठून आला. इथं जे तुम्हाला दिसते याला आपण बॅटरी म्हणतो, बरोबर आहे. किंवा आपल्या घरामध्ये जे मीटर असते त्यामधून इथं करंट आलेला असतो. मग आता इथं करंट आलेला म्हणजे तुम्ही हात लावणार का वायरला? नाही. करंट दाखवण्यासाठी तुम्ही काय यूज करता? लाईट लावता. लाईट जर त्या ठिकाणी लागलेला असेल, ग्लो जर असेल तर करंट आहे, ग्लो जर नसेल तर करंट नाही आहे. इतक्या साध्या भाषेमध्ये ही डायग्राम दिलेली आहे, रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. हा स्विचचा सिम्बॉल आहे. हे करंट कुठून आला? तो बॅटरीचा सिम्बॉल आहे. आणि या ठिकाणी यल म्हणजे कोण आहे? लाईट आहे. लाईट लागला का नाही हे ऑब्झर्व करण्यासाठी आपण त्या ठिकाणी वापरतो आहे. या ठिकाणी हा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो आहे. त्या ठिकाणी आपल्याला ते मेकॅनिझम तुम्हाला केमिस्ट्री फिजिक्समध्ये देतात, फक्त आपण ऑब्झर्व करतो स्विच. आता स्विच तुम्हाला असं दाखवलं तुम्ही यस. आता याचा सिम्बॉल दाखवायचा असेल तर यससाठी तुम्ही कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर वापरा. पहा, पी स्विच यस, बरोबर आहे. आता याच्यात 2 स्विच असतील तर पहिल्याला S1 म्हणा, दुसऱ्याला S2 म्हणा. 3 असतील तर S1, S2, S3 म्हणा. आता S1ला P म्हटलं, S2ला काय म्हणसान Q, S3ला काय म्हणसान R, अप टू सो ऑन. आता एखाद्या वेळेस तुम्हाला स्विच बंद करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही निगेशन घेऊ शकतात. काय घेऊ शकतात? निगेशन. इथं निगेशन P जर आलेलं असेल, बघा निगेशन P दिलेलं आहे सरांनी, म्हणजे स्विच काय दिलेलं आहे? S1 डॅश. स्विच काय दिलेलं आहे? S1 डॅश. स्विचिंग सर्किटच्या अगोदर लॉजिकमध्ये तुमचं निगेशन होतं.
निगेशनचं काय मग काम काय होतं, टी असेल तर एफ, एफ असेल तर टी. आता निगेशन पी कशाने दाखवलेलं आहे, S1 डॅश. मग S1 डॅश काय करेल तुमचा S1 डॅश, ऑन असेल तर ऑफ करेल, ऑफ असेल तर ऑन करेल. बस एवढं बेसिक पॉईंट या स्विचिंग सर्किटमध्ये एकदम सोपं आहे. फक्त तुम्ही त्या डायरेक्शननं चेक करा की बस सर काय बोलून राहिलेले. लॉजिक काय आहे, स्टेटमेंट ट्रू फॉल्स. स्विचिंग सर्किट काय आहे, स्विच ऑन ऑफ, ऑन क्लोज, ऑफ ओपन, क्लोज असेल तर 1, ऑफ असेल तर तुमचा 0, संपलं. स्विच डिनोटेड बाय. या ठिकाणी हे त्याचे बेसिक पॉईंट सर्व सरांनी तुम्हाला शिकवलेले. आता तुम्हाला किती टाईपचे स्विचिंग सर्किट असतात ते ऑब्झर्व करायचे. तुम्ही काय करा, तुमच्या घरामध्ये जे बटन दिलेले ते ऑब्झर्व करा, किंवा या ठिकाणी पहा, इथं दिसून राहिलं तुम्हाला, या ठिकाणी हा बोर्ड आहे, देवल सरचा आला हा, आला का लक्षात. यामध्ये तुम्हाला असं पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं असे स्विच दिलेले आहे. हे जे स्विच आहे, हे स्विच हे बाबा इकडे बा ऑब्झर्व करा, हा स्विच, हा एका सरळ आहे, याला सिरीज नेटवर्क म्हणतात. कोणचं नेटवर्क, सिरीज नेटवर्क, एका समोरासमोर. आता हे पहिलं जे तुमचं आहे हे नेटवर्क, आणि याच्यावरती हे नेटवर्क, हे सुद्धा पूर्ण सिरीजमध्ये, हे सुद्धा सिरीजमध्ये. या दोघांचं कॉम्बिनेशन जर तुम्ही पाहिलं तर नंतर याला पॅरलल नेटवर्क म्हणतात. कोणचं नेटवर्क म्हणतात, पॅरलल. आता साध्या भाषेमध्ये जर बोलायचं म्हटलं तर पहा एकदा, असे जर 2 स्विच आले, असे स्विच, त्याला सिरीज नेटवर्क असं म्हणतात. आणि असे जर 2 शक्तिमान आले त्याला आपण पॅरलल नेटवर्क असं म्हणतात. पहा इतकं साध्या भाषेत दिलेलं आहे सरांनी की दोन्ही स्विच जर असे आलेले असतील तर त्याला सिरीज नेटवर्क असं म्हणतात. हे पहिलं स्विच, हे दुसरं स्विच एकमेकाला जॉईन जर झालेलं असेल ते झालं सिरीज. जर समजा एक स्विच इथं आहे, एक स्विच इथं आहे, घराचा खालचा मजला, वरचा मजला, आपल्या भाषेत शक्तिमान जर असेल त्याला पॅरलल नेटवर्क असं म्हणतात. तर चला आपण काय करणार आता, सिरीज आणि पॅरलल नेटवर्कचा अभ्यास करणार. जसं लॉजिकमध्ये 4 लॉजिकल कनेक्टिव्हिटीचा अभ्यास आणि निगेशनचा केला पूर्ण लॉजिक समजते, त्याच पद्धती स्विचिंग सर्किटमध्ये 2च नेटवर्कचा अभ्यास करायचा आहे. तो शांततेनं केअरफुली ऐका. देर आर 2 टाईप्स ऑफ नेटवर्क. पहिलं नेटवर्क कोणचं, सिरीज नेटवर्क. आता तुमचा प्रॉब्लेम काय आला पहा, ते स्विचचं रिप्रेझेंटेशन हे महत्त्वाचं आहे. हे तर या ठिकाणी पहा, हे पहिलं स्विच आहे हे, आणि दुसरं असं समोरासमोर जॉईन केलेलं आहे, बरोबर आहे. एकानंतर दुसरं जर आलं, एकानंतर दुसरं आलं, या पद्धतची रिअरेंजमेंट जर आलेली असेल, रेल्वेच्या डब्यासारखी रिअरेंजमेंट जर आलेली असेल, त्याला सिरीज नेटवर्क असं म्हणतात. फक्त ऑड काय ऑर्डर राहिलं बा, करंट कुठून आला, रिप्रेझेंटेशन करण्यासाठी सरांनी बॅटरी लावली. मग करंट आहे का नाही चेक करण्यासाठी हात नाही लावायचा, काय पाहायचा, लाईट पाहायचा. लाईट जर ग्लो झाला लागला तर करंट आहे, नाही लागला तर करंट नाही आहे. एवढं सिम्पल आहे. आता ही सर्किट डायग्राम वारंवार काढण्यासाठी आपल्याला थोडा टाईम लागतो. सरांनी साध्या भाषेत दिलेले, मार्क कुठेही जाणार नाही तुमचा. असं जर दिलेलं असेल तर याच्या जागी तुम्ही S1 करा, गोल लिहा, याच्या जागी S2 करा, गोल लिहा. हे रिप्रेझेंटेशन करा, सोपं जाते. यामध्ये याला एक बॅटरी लावा, एक लाईट लावा, झालं. असे जर टाईपचं सर्किट डायग्राम तुम्हाला दिलेली असेल तर या सर्किट डायग्रामला सिरीज नेटवर्क असं म्हणतात. संपलं. समोरासमोर जर असेल, किंवा हे ऑब्झर्व करा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स हे जे स्विच असतील या स्विचला सिरीज नेटवर्क असं म्हणतात. आता आपल्याला याचा सिम्बॉल तयार करायचा आहे. सिम्बॉल तयार करण्यासाठी सरांनी आत्ताच सांगितलं तुम्हाला, सर्किट डायग्राममध्ये S1 S2 वापरायचे. आता त्या ठिकाणी सिम्बॉल तयार करायचा असेल तर S1च्या जागी P घ्या, S2च्या जागी Q घ्या. पहा इकडं, हे बा, P स्विच S1, Q स्विच S2. काही मुलं काय म्हटले, सर A स्विच S1, B स्विच S2. काही कन्सिडर करा, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. P स्विच S1, Q स्विच S2, L फॉर लॅम्प, लाईट तुमचं, बरोबर आहे. PQ हॅव युज्युअल मिनिंग, PQ हॅव देअर युज्युअल मिनिंग. आता हे तुम्हाला जर नवीन वाटलं, बस सरांनी नवीन वाक्य टाकलं, काय म्हणून राहिले हे PQ हॅव देअर युज्युअल मिनिंग. म्हणजे आता तुमचा हा स्विच ऑन आहे का ऑफ आहे आपल्याला थोडी माहिती आहे. त्या ठिकाणी लाईट लागल्याने आपण सर्किट डायग्रामचा प्रॅक्टिकल करू तर जाणवेल आपल्याला. फक्त आपण रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. रिप्रेझेंटेशनमध्ये सरांनी लिहिलं PQ हॅव देअर युज्युअल मिनिंग, म्हणजेच ते ऑन असतील किंवा ऑफ असतील, क्लोज असतील किंवा ओपन असतील, बरोबर आहे. द सिम्बॉल फॉर सिरीज नेटवर्क. आता असं जर नेटवर्क असेल तर हे मॅथमॅटिकली कसं दाखवायचं, सिम्बॉल कसा वापरायचा, तो वापरण्यासाठी द सिम्बॉल फॉर सिरीज नेटवर्क डिनोटेड बाय P अँड Q. पहा आता प्रॉब्लेम आला तुम्हाला. आपण लॉजिकमध्ये या सिम्बॉलला P अँड Q म्हणत होतो. आता P अँड Q म्हटलं तरी चालते, पण ॲक्च्युअल प्रॅक्टिकली याला अँड म्हणायचं नाही. अशा टाईपचा जो सिम्बॉल असेल त्याला सिरीज म्हणायचं. कसं रीड करायचं, P सिरीज Q
कसं रीड करणार तुम्ही? पी सिरीज क्यू. म्हणजे लॉजिकमध्ये तुम्ही जो अँड वापरला तो स्विचिंग सर्किटमध्ये त्याला अल्टरनेट वर्ड कोणचा वापरणार तुम्ही? सिरीज. आपली जुनी प्रॅक्टिस असल्यामुळं लवकर आपण अँडच म्हणतो, त्या ठिकाणी सिरीज म्हणणार. असे 2 बटन जर समोरासमोर जोडलेले असतील, 2 तुमच्या रूम जर जोडलेल्या असतील, त्या नेटवर्कला सिरीज नेटवर्क असं म्हणतात. सिरीज नेटवर्क डिनोटेड बाय पी सिरीज क्यू. कसं रीड करा वाचा तुम्ही? पी सिरीज क्यू. इट इज रीड ॲज पी सिरीज क्यू. बरोबर आहे. सगळ्याच विद्यार्थी मित्रांनी लक्ष द्या की कसं रीड केलं सरांनी? पी सिरीज क्यू. हां, या ठिकाणी मापारे हे वाजबर वाळा एकदा, पी सिरीज क्यू. स्वामी म्हटलं का सर हे सिरीज आहे, मग जर असं असलं तर काय असेल मग? आता हे पुढं शिकणार आपण, असाचा अभ्यास करणार आहे आपण. या ठिकाणी 2च टाईपचे नेटवर्क आहे, एक आमचं सिरीज आणि दुसरं पॅरलल. आता सिरीज नेटवर्कमध्ये लाईट केव्हा लागणार केव्हा नाही हे चेक करायचं आहे. जसा आपण अँडचा ट्रूथ टेबल काढला होता त्याच प्रकारचा सिरीजमध्ये इनपुट आउटपुट टेबल काढायचं आहे. कोणचं टेबल काढायचं आहे? इनपुट आउटपुट टेबल. मग आता सांगा, लॉजिकमध्ये एक स्टेटमेंट असेल तर किती व्हॅल्यू येत होत्या? 2. कोणकोणच्या? टी आणि एफ. 2 स्टेटमेंट असल्या तर 4. बरोबर आहे. पीच्या क्यूच्या वेगळ्या. 3 असल्या तर 8. बरोबर आहे. 4 असल्या तर 16. सिमिलरली एक स्विच जर असेल तर किती कंडिशन येणार? ऑन किंवा ऑफ. 2 स्विच असेल तर 4 कंपॅरिझनमध्ये. बरं, 3 असेल तर 8. मग चला, इथं पी सिरीज क्यूचा जर आपल्याला टेबल काढायचा असेल, इथं पी इथं क्यू, अँड म्हणू नका, पी सिरीज क्यू. कसं केलं तुम्ही त्या ठिकाणी? पी सिरीज क्यू. आता मला सांगा पीच्या व्हॅल्यू कशा येणार तुमच्या? 1 1 0 0. म्हणून का सर 1 1 काय आहे? 1 म्हणजे कोण? ऑन ऑन ऑफ ऑफ, ऑन ऑफ ऑन ऑफ. लॉजिकमध्ये काय होतं? टी टी एफ एफ, टी एफ टी एफ. सेम यार, तिथं टी टी एफ एफ होतं, आता 1 1 0 आलं. 1 1 म्हणजे काय? ऑन. 0 म्हणजे काय? ऑफ. म्हणजे पहा पीच्या 4 व्हॅल्यू, 1 1 0 0, क्यूची 1 0 1 0. बस आता याचं टेक्निक काय? सिरीजमध्ये काय करायचं? केव्हा लाईट ग्लो होणार केव्हा लागणार? पहा, इन सिरीज नेटवर्क बोथ स्विच आर ऑन, दॅट इज 1. त्याचं असं म्हणणं आहे स्विचमध्ये दोन्ही बटणं ऑन असतील किंवा सिरीजमध्ये दोघांची व्हॅल्यू जर 1 असेल तर 1 येईल, नाहीतर 0 येईल. संपलं. अँडमध्ये तसंच तर होतं, दोन्ही टी असेल तर टी, नाहीतर एफ. त्याच पद्धतीनं सिरीजमध्ये दोन्हीच्या दोन्ही 1 असेल तर 1 येईल, नाहीतर 0 येईल. शॉर्टमध्ये पहा, दोन्हीच्या दोन्ही 1 असेल तर 1, नाहीतर 0. मग चला, दोन्ही स्विचच्या व्हॅल्यू कशा आहे? ऑन. ऑन म्हणजे 1 आहे. याची व्हॅल्यू किती आली? 1. आता इथं दोन्ही 1 आहे का? नाही. काय येणार? 0. दोन्ही 1 आहे का? नाही. काय येणार? 0. दोन्ही 1 आहे का? नाही. काय येणार? 0. म्हणजे मित्रांनो, शॉर्टमध्ये एकच लक्षात ठेवलं तुम्ही, सिरीज नेटवर्कमध्ये दोन्हीही स्विच ऑन असतील तर लाईट ग्लो होईल, नाहीतर लाईट ग्लो होणार नाही. म्हणजेच सिरीजमध्ये दोन्ही 1 असेल तर 1, नाहीतर 0. आता नोट पहा बरं, पी सिरीज क्यू आणि क्यू सिरीज पी याचा सर्किट डायग्राम किंवा इनपुट आउटपुट टेबल सेम येईल का डिफरंट येईल? आत्ता तुम्ही मागच्या पिरियडमध्ये प्रॉपर्टीचा अभ्यास केला होता. कम्युटेटिव्ह प्रॉपर्टीनं काय सांगितलं आहे? दोन्ही व्हॅल्यू सेम असेल. या ठिकाणी कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी पी अँड क्यू इज इक्वल टू क्यू अँड पी, म्हणजे दोघांचाही ट्रूथ टेबल, दोघांचाही इनपुट आउट टेबल कसा येणार तुमचा? सेम. चला रिवाईज करा. हां, ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक इन स्विचिंग सर्किट. लॉजिक कशावर डिपेंड आहे? स्विचिंग सर्किट कशावर डिपेंड आहे? 2 स्टेप ऑन ऑफ. ऑन म्हणजे काय? ऑफ म्हणजे काय? स्विच डिनोटेड बाय. बरोबर आहे. त्याच्यानंतर किती टाईपचे नेटवर्क? 2 टाईपचे नेटवर्क. एक कोणचं? सिरीज. दुसरं कोण? पॅरलल. असे असतील तर याला काय म्हणणार? सिरीज. असे असेल तर याला काय म्हणणार? पॅरलल. आपण कोणाचा अभ्यास केला? सिरीजचा. कोण राहिला? पॅरलल. पॅरलल नेटवर्कचा अभ्यास करायचा. पॅरलल नेटवर्क काय आहे बा? कसं असेल? पहिले सुरुवातीला सांगितलं, हे एक स्विच ऑब्झर्व करा, हे दुसरं स्विच ऑब्झर्व करा. ही जी रिअरेंजमेंट असते, या रिअरेंजमेंटला पॅरलल नेटवर्क असं म्हणतात. तर पहा, पॅरलल नेटवर्क 2 स्विचेस S1 and S2 आर कनेक्टेड इन पॅरलल अँड इलेक्ट्रिक लॅम्प ॲज शोन बिलो. एक स्विचवरती एक स्विच खाली असेल अशी जी रिअरेंजमेंट असते, या रिअरेंजमेंटला पॅरलल नेटवर्क असं म्हणतात. आता तुम्ही अशी डायग्राम काढा किंवा अशी डायग्राम काढा, म्हणजे मार्क कुठेही जाणार नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, डायग्राम काढताना 2 गोष्टी नेसेसरी असल्या पाहिजे. एक म्हणजे स्विच बरोबर दाखवा, नंतर करंट कुठून आला कुठून नाही हे दाखवण्यासाठी बॅटरी जोडा, आणि नंतर करंट आहे का नाही हे पाहण्यासाठी फक्त एल लिहा. एल स्टँड फॉर लाईट.
तर मी या ठिकाणी नेटवर्क काढलं, या नेटवर्कमध्ये हे एक स्विच दाखवलं, हे एक स्विच दाखवलं. अशा टाईपची जी रिअरेंजमेंट असते या रिअरेंजमेंटला पॅरलल नेटवर्क असं म्हणतात. आपल्याला सुरुवातीला थोडं ऑड वाटते, बाबा सर काय सांगून राहिले, हे कसं दिसून राहिलं, हे दिसण्याकडे नका जाऊ, त्या कन्सेप्टवर पहा. वरचा स्विच आणि खालचा स्विच एका समोरासमोर आला सिरीज, एक स्विच वरती एक स्विच खाली आला तर पॅरलल. तर या ठिकाणी तुमचं पॅरलल नेटवर्क तयार झालं. हे दाखवण्यासाठी इझी असल्यामुळे तुम्ही असं घेऊ शकता त्या ठिकाणी. आता काय झालं पहा, रिप्रेझेंटेशन करायचं, सिम्बॉल करायचा. मग पी काय, स्विच S1, क्यू काय, स्विच S2. पी कोण आहे सांगा तुमचा, स्विच S1. क्यू कोण आहे तुमचा, स्विच S2. बरोबर आहे. आता समोर जाऊन काय करायचं, पी क्यू हॅव युजल मिनिंग. डबल तोच प्रश्न आला, सर काय लिहितं बा हे, पी क्यू हॅव देअर युजल मिनिंग. युजल मिनिंगमध्ये स्विच ऑन असतील किंवा ऑफ असतील, त्या सर्किट डायग्राममध्ये जे घडेल त्याच्यासाठी आपण या ठिकाणी स्टेटमेंट लिहितो. आता पॅरलल नेटवर्क कसं दाखवायचं, तुम्ही सांगितलं डायग्राममध्ये एक स्विच खाली एक स्विच वरती, याला पॅरलल म्हणतात. हेच नोटबुकमध्ये असं सांगणार का एक बटन खाली एक बटन वरती पॅरलल नाही. त्यासाठी आपल्याला सिम्बॉल यूज करणं पडेल. तो सिम्बॉल असेल पी पॅरलल क्यू. म्हणजे आपण लॉजिकमध्ये जो ऑरचा सिम्बॉल पाहिला त्या ऑरच्या सिम्बॉलमध्ये आपण त्याला पॅरलल असं म्हणणार. काय म्हणणार, पॅरलल. चला रीड करा बरं मुला मुलींनो. इट इज रीड ॲज पी पॅरलल क्यू. कसं वाचायचं त्याला, पी पॅरलल क्यू. या पद्धतीनं रिप्रेझेंट करायचं आणि लिहायचं. आता दुसरा प्रश्न पडला, जसं सिरीजमध्ये त्याचा इनपुट आउटपुट टेबल आला होता तसं पॅरलल नेटवर्कमध्ये सुद्धा इनपुट आउटपुट टेबल तयार करायचा. मग कसा तयार करायचा, पहिले पी नंतर क्यू, पी पॅरलल क्यू. ऑर नका म्हणू, पी पॅरलल क्यू. प्रॅक्टिससाठी करा. पीचे किती व्हॅल्यू येणार, 4. कशा येतील, 2 1 2 0. आता 2 1 2 0. 1 म्हणजे काय, ऑन. ऑन म्हणजे काय, क्लोज. क्लोज म्हणजे काय, करंट पासिंग थ्रू इट. इट इज डिनोटेड बाय 1. ऑफ मीन्स ओपन. ओपन मीन्स करंट नॉट पासिंग थ्रू इट, डिनोटेड बाय 0. मग पीच्या व्हॅल्यू काय आल्या, 1 1 0 0. क्यूच्या 1 0 1 0. आता कोणचं नेटवर्क आहे, पॅरलल. सिरीजमध्ये काय होतं, दोन्ही स्विच जर ऑन असेल तरच लाईट लागणार, नाही तर लाईट लागणार नाही. म्हणजेच दोन्ही जर 1 असेल तर 1 नाही तर 0. आता याच्या अपोजिट नेटवर्क आहे. जशी ऑरमध्ये तसंच आहे. ऑरमध्ये काय होतं, दोन्ही अप असेल तर अप नाही तर टी. आता पॅरलल नेटवर्कमध्ये काय येईल पहा, इन पॅरलल नेटवर्क बोथ स्विचेस आर ऑफ. बोथ स्विचेस आर ऑफ. दोन्हीच्या दोन्ही स्विच जर ऑफ असतील किंवा त्याची किंमत जर 0 असेल तर त्यावेळेस तो 0 असेल, अदरवाईज इट इज 1 असेल. म्हणजेच पॅरललमध्ये दोन्हीच्या दोन्ही 0 असतील तर 0 लिहा, नाहीतर 1 लिहा. चला पहा, यामध्ये हा पी हा क्यू आहे, हा पी पॅरलल क्यू आहे. इथं 1 1 0 0 1 0 1 0. आता इथं दोन्ही 1 आहे, काय लिहिणार तुम्ही, 1. इथं दोन्ही 0 असले तर 0 लिहिसान. दोन्ही 0 आहे का, नाही 1 येणार. दोन्ही 0 आहे का, नाही 1 येणार. दोन्ही 0 आहे का, हो, म्हणजे काय येणार, 0. आता मला सांगा बरं, तुझ्यामध्ये एखाद्या मुलीमध्ये बोला बरं, 0 म्हणजे काय, करंट नॉट पासिंग थ्रू इट, लाईट इज ऑफ असेल. 1 म्हणजे काय, लाईट ऑन. ऑन म्हणजे काय, ग्रो झालेला असेल. ही कंडिशन लक्षात ठेवायची. या ठिकाणी पॅरललमध्ये दोन्ही 0 असतील तर 0 नाही तर 1. नोट किती सुंदर आहे पहा. पी पॅरलल क्यू आणि क्यू पॅरलल पी दोन्ही सेम असतील का, हो. कसे असतील, कोणत्या प्रॉपर्टीनुसार, बाय कम्युटेटिव्ह. राम कोणाचा मित्र आहे, श्याम. श्याम कोणाचा येणार, राम. सिमिलरली पी पॅरलल क्यू इज इक्वॅलंट टू क्यू पॅरलल पी. दुसरी नोट काय, पी आणि निगेशन पी. पीची किंमत जर 1 असेल, निगेशन पी काय असेल, 0. पीची किंमत जर 0 असेल तर निगेशन पी काय असेल, 1. म्हणजे याचं काम काय असेल, ऑन असेल तर ऑफ करायचं, ऑफ असेल तर ऑन करायचं. करेक्ट. तर अशा प्रकारे तुम्ही सिरीज आणि पॅरलल 2 नेटवर्कचा अभ्यास केलेला आहे. एकदम सिंपल आणि साधं आहे. डबल एकदा पहा. डायग्राममध्ये ब्लॅकबोर्डच्या उजव्या साईडला दिसलं, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स, ही जी कंडिशन आहे, ही कंडिशन, या कंडिशनला आपण सिरीज असं म्हणतो. याच्यावरच्या कंडिशनला सिरीज म्हणतो. पण जर आपण या ठिकाणी हे स्विच आणि या स्विच दोघांचं कंपॅरिझन केलेलं असेल, म्हणजे पहा माझ्या बोटाचं रिप्रेझेंटेशन पहा, एक बोट वरती दुसरं बोट खाली आलं, बाजूला काढा बरं, हे पहा आलं का पॅरलल. अशा टाईपचं जर असेल तर याला पॅरलल नेटवर्क असं म्हणतात. सिरीजचा अभ्यास झाला, पॅरलल नेटवर्कचा सुद्धा अभ्यास झाला. आता आपल्याला काय करायचं, याच्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे. विद्यार्थी मित्रांनो, एक प्रॉब्लेम जरी समजला, पुस्तकातले पूर्ण प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करू शकतात. 2 स्विच आले तर 4 व्हॅल्यू घ्या,
3 स्विच आले तर 8 व्हॅल्यू घ्या, 4 स्विच आले तर 16 व्हॅल्यू घ्या. 16चा टेबल येणार आहे का तुम्हाला? नाही. टेबल कितपर्यंत येणार? 3 स्विचपर्यंत. हे लक्षातच ठेवायचं तुम्ही. चला पहा, 3 किंवा 4 मार्कासाठी प्रॉब्लेम. एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट इन सिम्बॉलिकल फॉर्म ऑफ लॉजिक अँड राईट इनपुट आउटपुट टेबल. पूर्ण रीड करा. खाली दिलेली जर तुमचा जो सर्किट डायग्राम असेल त्या सर्किट डायग्रामचा सिम्बॉल तयार करा. सिम्बॉल तयार केल्यानंतर त्याचा इनपुट आउटपुट टेबल तयार करा. बरोबर आहे. मग चला, पहिलं उदाहरण दिलेलं आहे S1. याच्या समोर आलं म्हणजे काय आलं? सिरीज. याच्या खाली आलं म्हणजे कोण आलं? पॅरलल. S1, S2, S1 डॅश, S2 डॅश. आता आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व कसा करायचा? जी सर्किट डायग्राम दिलेली असेल त्या सर्किट डायग्रामवरून सुरुवातीला सिम्बॉल तयार करा. सिम्बॉल तयार केल्यानंतर मग टेबल काढा आणि मग पुढं सॉल्व करा. तर चला, आपण यामध्ये पहा, पहिला P स्टँड फॉर S1. कोण असेल हा तुमचा? S1. दुसरा Q म्हणजे कोण? S2. निगेशन P म्हणजे कोण? S1 डॅश. निगेशन Q म्हणजे कोण? S2 डॅश. आपण काय केलं शिकवताना सुरुवातीला सरांनी काय सांगितलं होतं? सर्किट डायग्राम असेल तर S1 S2, सिम्बॉल असेल तर PQR किंवा ABC काही घेतलं तरी चालेल आपल्याला. मग इथं आलं P S1, Q S2, निगेशन P S1 डॅश, निगेशन Q S2 डॅश. हे ऑन एक ऑफ आहे आपल्याला समजते का? नाही. मग सरांनी काय लिहिलं? PQ निगेशन P निगेशन Q हॅव देअर युज्युअल मिनिंग. म्हणजे ते ऑन असतील किंवा ऑफ असतील हा त्याचा असा अर्थ होतो, देअर युज्युअल मिनिंग. आता आपल्याला सिम्बॉल तयार करायचा. पहिलं स्विच S1 आणि S2 हे कसं आलेलं ऑब्झर्व करा. हे पहा, हे एक स्विच आहे आणि हे दुसरं स्विच आहे. असे जोडलेले पहा. पेनाची रिअरेंजमेंट पहा. हे ब्लॅक आणि हा रेड असा जोडलेला आहे. म्हणजे हा कोण आहे? सिरीज. हे पहा, P सिरीज Q. बरोबर. आता खालची डायग्राम ऑब्झर्व करा. S1 डॅश S2 डॅश हे सुद्धा असे जोडलेले आहे. म्हणजे हे सुद्धा कोण आलं? सिरीज. पण आता ऑब्झर्व करा, पहिली डायग्राम, दुसरी डायग्राम अशी म्हणजे कोणची? पॅरलल. कशी? पॅरलल. याची जी इलेक्ट्रिक रिअरेंजमेंट असते ना तिच्याहून ठरते. अशी डायग्राम पॅरलल आहे, अशी डायग्राम सिरीज आहे. म्हणजे ही डायग्राम कोणती झाली तुमची? पॅरलल नेटवर्कची. म्हणजे पहा, P सिरीज Q पॅरलल निगेशन P सिरीज निगेशन Q. कळलं का? पाहायला 1 मार्क असेल एक्झाममध्ये. सिम्बॉल बरोबर आला तरच मार्क पडणार, आणि मार्क पडणार नाही. P सिरीज Q निगेशन P सिरीज Q दोघं एकमेकाला पॅरलल म्हणून पॅरललचा सिम्बॉल. बस असाच तुम्ही ट्रूथ टेबल काढला होता. तोच अभ्यास तुम्हाला डबल करायचा आहे ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक इन स्विचिंग सर्किटमध्ये. P सिरीज Q पॅरलल निगेशन P सिरीज निगेशन Q याचा पूर्ण इनपुट आउटपुट टेबल काढायचं आहे. आता प्लेन ऑफ पेपरवर किंवा आपल्या पेपरवर बसवायचं असेल ते पूर्ण बसणं शक्य नाही आहे. मग तुम्ही कन्सिडर करा, याला X याला Y किंवा पूर्ण टर्मला X म्हणा. मी इथं कन्सिडर केलं ही पूर्ण टर्म X असेल. ही कोणापासून तयार झालेली आहे? कोणकोणत्या स्विचपासून तयार झालेली आहे? पहिला स्विच कोण आहे? P. निगेशन P आहे का? हो, मग तो रिप्रेझेंट करा. दुसरा स्विच कोण आहे? Q. तो रिप्रेझेंट करा. त्याचा निगेशन आहे का? हो, निगेशन Q. इथं R दिलेला आहे का? नाही, मग R यूज करू नका. S दिलेला आहे का? नाही, S यूज करू नका. म्हणजे कोण आलं? P निगेशन P, Q निगेशन Q. करेक्ट. Pच्या किती व्हॅल्यू असतील तुमच्या? Pच्या सांगा. 4 व्हॅल्यू. कशा 4 व्हॅल्यू? 2 1 2 0. Qच्या व्हॅल्यू किती असतील? 4. 1 0 1 0. हां, चला मुलीमध्ये सांगा. 1 म्हणजे काय? ऑन. मुलामध्ये 0 म्हणजे काय? ऑफ. करेक्ट. हां, इथं आलं 1 1 0 0 1 0 1 0. आता प्रॉब्लेम काय आहे तुमचा? निगेशन P. निगेशन काय करतो? ऑन असेल तर ऑफ, ऑफ असेल तर ऑन. म्हणजे इथं 1चं काय होईल? 0. 1चं 0, 0चं 1, 0चं 1. करेक्ट. आता निगेशन Q काय करतो तुमचा? 1 असेल तर 0, 0 असेल तर 1, 1 असेल तर 0, 0 असेल तर 1. हे झालं बेसिक. आता इथं ॲड नका म्हणून. गलतीनं आपण काय करतो? स्विचिंग सर्किटच्या डायग्राममध्ये TT लिहून टाकतो. तसं जर तुम्ही एक्झाममध्ये लिहिलं तिथे कन्सिडर करा T मीन्स 1 आणि F मीन्स 0. शक्यतोवर करायचंच नाही. म्हणजे इथे काय येणार? P सिरीज Q. इथं सिरीज आहे. मग एक बोट Pवर ठेवा, एक बोट Qवर ठेवा. चला, पूर्ण ऑब्झर्वेशन. सिरीज म्हणजे हा सिरीजमध्ये दोन्ही 1 असेल तर 1 नाही तर 0. दोन्ही 1 आहे का? हो. दोन्ही 1 आहे का? नाही. दोन्ही 1 आहे का? नाही. दोन्ही 1 आहे का? नाही. काय उत्तर येईल सांगा? 0 0 0. इथं निगेशन P सिरीज निगेशन Q. काय करा पहा, एक बोट निगेशन Pवर ठेवा. मी गोल करतो. चला पहा, निगेशन P, एक बोट निगेशन Q. मधात कोण आहे? सिरीजमध्ये दोन्हीच्या दोन्ही जर त्या ठिकाणी 1 असतील तर 1 नाही तर 0. दोन्ही 1 आहे का? नाही. दोन्ही 1 आहे का? नाही. दोन्ही 1 आहे का? नाही. दोन्ही 1 आहे का? हो. करेक्ट.
आता या ठिकाणी झालं तुमचं. एक्स म्हणजे काय, आता पी अँड क्यू तो एक घ्या, पहा याला रिप्रेझेंट करतो पी अँड पी सिरीज क्यू, सॉरी हां अँडला तुम्ही सिरीज म्हणायचं, पी सिरीज क्यू. दुसरा कोण, निगेशन पी सिरीज निगेशन क्यू. हां याच्या मधात कोणचं नेटवर्क आहे, पॅरलल. पॅरलल नेटवर्कची कंडिशन काय आहे, दोन्हीच्या दोन्ही झिरो असतील तर झिरो, नाही तर 1. चला पहा बरं, या ठिकाणी दोन्हीच्या दोन्ही झिरो आलेले आहेत का, नाही म्हणजे 1 येणार. दोन्हीच्या दोन्ही झिरो आलेले आहे का, हो म्हणजे 0 येणार. दोन्ही झिरो आले का, हो. दोन्ही झिरो आले का, नाही म्हणजे काय येईल, 1. अशा पद्धतीनं 3 किंवा 4 मार्काचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करू शकतात. एकच प्रॉब्लेम शांततेने जर शिकलेत, पूर्ण प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करू शकता. पूर्ण जास्त प्रॉब्लेम घेण्याची गरजही नसते. सर्किट डायग्राम आली, पहिले सिम्बॉल तयार करायचे, PS1 QS2 निगेशन P S1 डॅश निगेशन Q S2 डॅश. समजा R S3 R S3 डॅश R डॅश या पद्धतीनं PQ हॅव द युज्युअल मिनिंग झालं. मग काय करायचा, सिम्बॉल तयार करायचा. झाला, सिम्बॉल जर करेक्ट आलेला असेल मग टेबल काढायचा. टेबल काढल्यानंतर जर त्यानं राईटवर कन्क्लुजन म्हटलं, पुढं पाहू आपण प्रॉब्लेम, तर त्या ठिकाणी त्याचा विचार करायचा. अशा पद्धतीने मी तुम्हाला पहिला प्रॉब्लेम शिकवला. दुसरा प्रॉब्लेम मी तुमच्यातून तोंडी तयार करून घेणार आहे. ब्लॅकबोर्डच्या राईट साईडला पहा फास्टमध्ये. चला, या सर्किट डायग्राममध्ये तुम्हाला सिम्बॉल तयार करायचा. सिम्बॉल तयार केल्यानंतर इनपुट आउटपुट टेबल तयार करायचा. चला, सुरुवातीला मला सांगा, या ठिकाणी P म्हणजे काय असेल, S1, Q काय असेल, S2, निगेशन P S1चा डॅश, निगेशन Q S2चा डॅश. दोन्ही डायग्राममधला डिफरन्स तुम्हाला कळला का, तर डायग्राम जवळपास सारखी आहे, पण डिफरन्स असा आहे पहा, सुरुवातीला हे जे हॅव देअर युज्युअल मिनिंग हा कन्सेप्ट इथं असेल. याचा तुम्हाला सिम्बॉल जर लिहायचा असेल तर सिम्बॉल लिहिण्यासाठी काय करा पहा, हे दोन स्विच पॅरलल आहे, पॅरलल असे असे म्हणजे इथे काय येईल पहा, P पॅरलल Q. आता या दोघांच्या कंपॅरिझनला खालचं सुद्धा पॅरलल आहे, म्हणजे इथं पॅरललचा सिम्बॉल येईल, बरोबर. आता पण इथं पहा, हे दोघं हे सिरीजमध्ये म्हणजे असे दिलेले, म्हणजे इथे काय असेल, निगेशन P सिरीज निगेशन Q. पहा, P पॅरलल Q और निगेशन P सिरीज निगेशन Q. झालं. आता तुम्हाला जर सांगितलं सरांनी, चला याचं इनपुट आउटपुट टेबल तयार करा, हे 4 सेम येतील, इथं P पॅरलल Q येईल, इथं निगेशन P पॅरलल Q येईल, इथं सुद्धा तुमचा X येईल, आणि तुम्हाला दिलेला प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व करायचा आहे, आणि सॉल्व केल्यानंतर त्याचा आन्सर काढायचा आहे. पहा, आजचा तुमचा नवीन पिरियड होता मित्रांनो. आज तुम्ही ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक इन स्विचिंग सर्किट पाहिलं सगळ्यांनी. शॉर्टमध्ये पहा, एकदम सिम्पल कन्सेप्ट आहे का नाही, जसं लॉजिक आहे तसं स्विचिंग सर्किट आहे. कंपॅरिझन करत का जायचं, स्विचिंग सर्किट डिपेंड अपॉन स्विच ऑन ऑफ, क्लोज, ओपन, 1 0, देन स्विच डिनोटेड बाय डेफिनेशन ऑफ स्विच. त्याच्यानंतर देर आर 2 टाईप्स ऑफ नेटवर्क, पॅरलल नेटवर्क, सिरीज नेटवर्क. 2 उदाहरणं सॉल्व करून पहा, तुम्हाला 100% हा टॉपिक समजेल.